स्वागत आहे पुन्हा एकदा छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर आज आपल्याला पायनॅपल फ्लेवरची 1 किलो केकची ऑर्डर होती। तर आज तो केक मला आज दुपारी द्यायचा होता आणि म्हणून मी रात्री बेस वगैरे शिजवून ठेवला। तर बघा किती छान असा बेस शिजलेला आहे, मस्त फुगलाय। आणि हे बघा मी चाकूच्या साहाय्याने साईडने कट करून घेते आणि नंतर धाग्याने कट करते। मला पण एवढा अजून चाकूने जमत नाही पूर्ण बेस कट करायला। तर ज्या कोणी घरी बसून केक असं यूट्यूबवरून शिकत असतील तर त्यांनी तसंच करावं, धाग्यानेच शक्यतो बेस कट करावा, म्हणजे छान त्याचे लेयर निघतात कट करून। आणि हे जे बारीक बारीक तुकडे निघाले ते आपलं साईडला ठेवायचं। आणि हे बघा इसेन्स आहे त्याच फ्लेवरचा इसेन्स मी शुगर सिरप पाण्यामध्ये टाकणार आहे, म्हणजे अजूनच छान टेस्ट लागते केकची। त्यामुळे जे आपण जो फ्लेवर वापरतो केकमध्ये त्याच फ्लेवरचा इसेन्स वापरायचा, केकला आणखीन छान टेस्ट येते। तर हे बघा फिनिशिंग चालू आहे, अशा पद्धतीने करते। हे पायपिंग बॅगमध्ये थोडीशी क्रीम राहिलेली होती ते त्यातली टाकली मी ह्याच्यामध्ये। आणि हे बघा पायनॅपल फ्लेवर खूप छान टेस्ट लागते हा पायनॅपल फ्लेवर केकचे सुद्धा। आणि या केकवर डिझाईन अशी होती बटरफ्लायची, ज्यांची ऑर्डर होते त्यांनी सांगितलेलं की बटरफ्लायची डिझाईन करा म्हणून। तर हे बघा आपला बटरफ्लाय केक किती छान असा मस्त झालेला आहे। तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती नक्की ऑर्डर करा। चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू।